रामराम. मी डॉक्टर रामदास श्रीकृष्ण महाजन रामराम मंडळी या श्राव्य संवाद मालिकेमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. या मालिकेमध्ये आपण अशा व्यक्तींना भेटणार आहोत ज्यांनी आपल्या जीवनामध्ये कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारीचे भान राखत आनंद शोधलाय किंवा तसा प्रयत्न ते सतत आणि प्रामाणिकपणे करत आहेत. यांचा आनंद शोधाचा ध्यास आपल्यालाही प्रेरणादायी ठरेल याच विश्वासाने आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. चला तर भेटूया आणखी एका आनंद यात्रेला. यशोधन, स्वागत आहे. राम राम रामदास आणि राम राम मंडळी. जी तमाम श्रोते आत्तापर्यंत ऐकतायत किंवा ऐकणार आहेत त्या सगळ्यांना माझा राम राम. आज आपल्याबरोबर आहेत यशोधन बाळ. समाजवादी विचारांचे बाळकडू मिळूनही प्रखर राष्ट्रवाद जपणारा, ऐन विशीत सह्याद्रीची शिखरं चढून पुढे अभिनयाचे शिखरही तितक्याच सहजतेने चढणारा आणि नाट्यकर्मी असूनही नाटकी नसलेला असा यशोधन बाळ. नमस्कार, स्वागत आहे. धन्यवाद. धन्यवाद. आता हे थोडक्यात मी तुझं सगळं घोषवारा केलाय. याच्यात काही काही गोष्टी राहिल्यात. तर लहानपणापासून तुला वेगवेगळ्या खेळांची आवड आहे, म्हणजे आपल्या गप्पांमधनं ते माझ्या लक्षात आलंय. ओके. तर त्याची थोडी जरा आम्हाला माहिती सांगितलीस तर बरं होईल. नक्कीच. माझ्या घरची बॅकग्राऊंड कशी होती की आई नरसिंह चिंतामण केळकरांची नात आणि वडील शिक्षक एका सामान्य कोकणातल्या घरातनं आलेले. अत्यंत गरिबीत वडील आणि त्यांचं कुटुंब आणि अत्यंत श्रीमंतीत तात्यासाहेब केळकरांचं कुटुंब. अशा दोन भिन्न संस्कृतींचा संगम म्हणजे माझे आईवडील. त्यामुळे दोन्हीकडच्या चांगल्या गोष्टी मला कायम समोर येत राहिल्या, त्याचे ऑप्शन्स मिळत राहिले आणि त्याच्यातनं चॉईस कुठला करायचा ह्याचे निर्णय माझे मी करायला लागलो. वडिलांचं नेहमी असं म्हणणं होतं की मला माझ्या परिस्थितीमुळे किंवा जबाबदाऱ्यांमुळे फार काही कुठे फिरता आलं नाही. काही वेगळं एक्स्ट्रा करिक्युलर आपण ज्याला म्हणतो की छंद, शिक्षण सोडून हे काही करता आलं नाही. तर मला असं वाटतं की तुम्ही मुलांनी ते करावं. मुळात आम्ही खेळणारी मुलं होतो, तिघही भावंड आम्ही. बहीण टेबल टेनिसवाली होती, मी आणि भाऊ स्विमिंगमधले होतो. तर लहानपणापासून 3ऱ्या वर्षापासून मी पोहतोय टिळक टँकला. आणि ते पोहत असताना असं लक्षात आलं की खूप प्रकारे खूप काही वेगवेगळे लोक करत असतात. 10वी झाल्यावर एका छोट्या ट्रेकला मी प्रतापगड ते महाबळेश्वर व्हाया खालची नदी, काळ नदी, तो जुना जो एक 400 वर्षापूर्वीचा ब्रिज आहे त्याच्यावरनं असा ट्रेक केला. माझ्या लक्षात आलं की अरे हे धमाल आहे, हे वेगळंच विश्व आहे, फारच मस्त आहे. आपला फिटनेस ठेवतं, आपलं बौद्धिक फ्रेशनेस राहतो, निसर्गाच्या आपण जवळ राहतो, निसर्गाला कसं जपलं पाहिजे, काय त्याचे डूज अँड डोंट्स अँड प्रोन्स अँड कॉन्स आहेत हे आपल्याला कळतात. त्यामुळे हे आपल्याला करायचं. घरी ही चर्चा झाल्यानंतर वडिलांनी 10वी झाल्या मला 500 रुपये दिले. ते कशासाठी? आणि म्हटले ट्रेक तुला आवडतात ना, मग तू हिमालयात ट्रेकला जा. म्हणलं हो बाबा, 500 रुपयात हिमालयात ट्रेक नाही होत. तेव्हाही सुद्धा ते शक्य नाही. नाही, कारण ट्रेक ही कल्पना इंडिव्हिज्युअली हिमालयात जाऊन करण्याजोगी नाहीच आहे किंवा तेव्हा नव्हतीच. आता ठीक आहे, 4 लोक नेटवर कनेक्ट होतात, वेगवेगळ्या गावातनं येतात, ते एकत्र येतात आणि 5-6 लोक ट्रेक करू शकतात. पण मुळात आर्थिक परिस्थिती फार बेताची. त्यातनं हिमालयात 500 रुपयात काय करायचं, एक्सपिडिशन शक्य नाही. म्हणून मग मी शोध घेतल्यानंतर लक्षात आलं की युथ हॉस्टेल्स असोसिएशन ऑफ इंडियाचा एक नॅशनल हिमालयन ट्रेकिंग प्रोग्राम होता. म्हणजे ते YHAIचा NHTP असा एक खूप वर्ष चालवलेला ट्रेकिंग प्रोग्राम आहे, जो एप्रिल-मे मध्ये हिमालयातल्या वेगवेगळ्या भागात घेतला जातो. तर त्यावर्षी तो 78 साली जेव्हा मी 10वी झालो त्यावेळेला तो किश्तवाडच्या बेस कॅम्पला होता, म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये. आणि त्या ट्रेकला जायचं तर त्याचं सगळं कॉस्टिंग काढलं. त्या ट्रेकची 15 दिवसाच्या ट्रेकची वर्गणी होती 175 रुपये मात्र. ठीक आहे, 175 रुपये जाऊन येऊन तिकीट 200, 200, रुपये गेले. पण म्हणजे आता आपल्याकडे पैसे नाही राहत आहेत, मध्ये आधी काही राहायला जेवायला पैसे लागणार. 500 संपले थोडक्यात. वडिलांना विचारलं, ते वडील म्हणले ठीक आहे, काय आहे ते बघू आपण, तू बुक कर. म्हणून मी त्या ट्रेकला गेलो. अप्रतिम अनुभव होता. टेंटमध्ये राहणं, आपलं आपण स्वतःचं सगळं स्वतः करत जगणं, की ज्याला
आजच्या भाषेमध्ये आत्मनिर्भर म्हणतात. ते खरं म्हणजे बाळकडू मला ट्रेकनी मिळालं. आणि ती स्वावलंबनात वाढण्याची सवय लागल्यामुळे बायको खुश की याचा आपल्याला काहीच करायला लागत नाही. हा एक ॲडिशनल ॲडव्हान्टेज त्या सगळ्याचा मिळाला. पण तो ट्रेक संपल्यानंतर मी प्रोग्राम ऑफिसर जे नरेश शर्मा होते त्यांना विचारलं की सर कॅन आय बी देअर ॲज अ कॅम्प लीडर नेक्स्ट इयर. ते म्हणले या यू नीड टू अप्लाय. हॅव यू डन द बेसिक कोर्स. आर्थिक परिस्थिती अशी की बेसिक कोर्स कुठला करतोय आणि ते वयही नव्हतं कारण जेमतेम 15-16 वर्षाचा होतो मी. तर करायचा बेसिक कोर्स असं म्हणू. पण त्यांना सांगितलं की सह्याद्रीत मी खूप ट्रेकिंग केलं. अप्लाय केला. फॉर्च्युनेटली त्यांचं हो आलं. तिकडे गेलो. जातानाचे किस्से अनेक आहेत. आपलं आज वेळेचं बंधन आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे ते किती थांबायचं हे रामदास तुम्ही थांबवायचं. चालेल. अशा ह्याच्यात ट्रेकला गेलो आणि त्याच्यानंतर जवळजवळ 10 वर्ष मी हिमालयातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या कॅम्प्सवर साधारणपणे 2 ते 2.5 महिने वर्षाला असा हिमालयात असतो. शेवटचा पेपर दिला की ट्रेन पकडायची आणि हिमालयात जायचं कॅम्प लीडर म्हणून. असा रिवाज पुढचे जवळजवळ 10 वर्ष चालू होतं. त्याच्यातच एक्सपिडिशन्सही झाल्या. हिमालयातले सुळके सह्याद्रीतले सुळके क्लाइम्ब करायचा नाद. मी तेच म्हणणार होतो इकडे जर एवढा वेळ जायचा तर सह्याद्रीतले सुळके कधी करायचं ते तरी. मे महिना हा हिमालयासाठी, एप्रिल मे हिमालयासाठी. कारण इथे खूप खडक तापतात आणि रॉक क्लाइम्बिंग खूप अवघड पडतं. त्यामुळे पाऊस संपल्यानंतर थंडीत महाराष्ट्रातलं रॉक क्लाइम्बिंग आणि एप्रिल मे मध्ये हिमालय असं ते एक 10 वर्ष चालू होतं. इथे सुरू करताना आमचे 4-5 जण मित्र झालो आम्ही वायचीमध्ये की ज्यांना क्लाइम्बिंगचं हाऊस होती आणि आम्ही छोटं सुरू केलं. सिंहगडवर रॉक क्लाइम्बिंगची प्रॅक्टिस सुरू केली. बेसिक त्यातल्या ज्या काही नॉट्स आहेत, रोपचा वापर, जुमारिंग ह्या सगळ्याचं बेसिक ट्रेनिंग हे एकमेकातच आम्ही घेतलं. त्यातल्या काही जणांनी त्यांच्या कर्तृत्वावर बेसिक आणि ॲडव्हान्स कोर्स केले. मला काही जमलं नाही. पण क्लाइम्बिंग चालू झालं आणि त्या काळामध्ये आठवतंय मला त्यानुसार काहीतरी एक 16 किंवा 17 पिनॅकल्स महाराष्ट्रातली ही आमच्या टीमनी क्लाइम्ब केली. म्हणजे टीम म्हणजे कोण कोण होते आमच्या टीममध्ये? बदलून लोक होते पण त्यात मेनली होते अविनाश फौजदार होता, श्याम लंके होता, सुधीर पिंगळे होता, डॉक्टर मांदळे म्हणजे ज्याचा मुलगा आत्ता ह्याला जाऊन आला, कांचनगंगाला जाऊन आला, किंवा अन्नपूर्णा पण त्यांनी आत्ता केलं. तर त्याचे वडील सुरेश मांदळे ते डॉक्टर म्हणून आमच्याबरोबर असायचे. नंतर सुरेश लकडे होता, राजू बदामीकर होता आणि मग किरण केंजळे, अमुक तमुक असे बदलून अनेक लोक आमच्या मोहिमांमध्ये सहभागी व्हायचे. कारण असं होतं की प्रत्येकाला नोकरीमुळे सलग वेळ इतका देता येईल असं नव्हतं. प्रत्येक वेळा काहीतरी माणसं बदलायची. अशी ती टीम होती आणि 16-17 पिनॅकल्स आम्ही क्लाइम्ब केली. त्याच्यातलं डांग्या नावाचं जे नाशिकचं आहे ते आजपर्यंत कुणी क्लाइम्ब केलं नाही आहे अशी एक खबर आम्हाला लागली. म्हणलं नवीन काहीतरी करायचं ना. टीम आमची नाशिकला. पहाटे तिथे पोचलो. तिथून इगतपुरीला जाऊन डांग्या शोधला. तो माहीतही नव्हता कारण त्यावेळेला आजच्यासारखं गुगल मॅप काही नव्हतं. तो शोधला कुठल्या माहितीवरनं. आणि प्रदीप केळकर आणि मी अशा दोघांनी डांग्या नावाचं जे एक पिनॅकल आहे त्याच्यावर पहिलं मानवी पाऊल टाकलं. अरे क्या बात आहे. आता त्या गोष्टींच्या नोंदी स्वतःच्या आनंदासाठी असतात. आणि तेव्हा काही असली रेकॉर्ड्स नोंदायची सवयी नव्हती किंवा अशी काही सिस्टीमही नव्हती. पण त्यावेळेला जो आनंद आहे ना तो अल्टिमेट असतो की इथे आजपर्यंत कोणीही मानव आलेलं नाहीये आणि मी पहिला माणूस आहे की इतक्यावरनं मी आसपासचा परिसर पाहतोय. बरोबर. ही सगळ्यात आनंद देणारी गोष्ट आहे. सुरू झालं. 85 साली आंतरराष्ट्रीय युवक वर्ष होतं. त्यामुळे आम्ही असा मोठा घाट घातला. त्याच्या आधी लिंगाणा, हडवीशेंडी, ढाकचबैरी अशी कित्येक पिनॅकल्स झाली होती. तेलबैला झाल्या होत्या दोन्ही वॉल्स. मग एक कॉन्फिडन्स आला की आता मोठी मोहीम घेऊ शकतो. म्हणून आम्ही रायगडचं टकमक टोक खालून वरपर्यंत चढायचं अशी ती मोहीम घेतली. त्याला जवळजवळ 20-25 लोक आलटून पालटून येत होती कारण मोहीम जवळजवळ 3 आठवडे चालली होती. आणि 26 जानेवारी 1985 या दिवशी आंतरराष्ट्रीय युवक वर्षानिमित्त आयोजित केलेल्या या मोहिमेत आम्ही टकमक 700 फूट जो अंगावर येणारा कडा आहे तो क्लाइम्ब करून वर आलो. आणि त्याच्यानंतर नोकरी होतीच, ती धरलेली होती.
ती सोडून हे करणं शक्य नव्हतं, जसं परदेशी लोक करतात की एक 30-40 वर्षापर्यंत भरपूर काम करायचं, भरपूर पैसे कमवायचे आणि मग आनंदासाठी बाहेर पडायचं. तसं आपल्याकडच्या अजून तरी सामाजिक आणि राजकीय परिस्थिती शक्य नाहीये. पण तरी पण नोकरी सुरू असताना एकीकडे आनंद घेण्याचं हे सुरूच होतं. हा, म्हणजे प्लॅनिंग असं असायचं की या शनिवार रविवार काय, हो तिकडेच लक्ष, शनिवारसाठी जगायचं. सोमवार ते शुक्रवार मनापासून पडेल ते काम करायचं, पैशासाठी काम करायचं आणि शनिवार रविवार ट्रेकला बाहेर पडायचं. म्हणजे कित्येकदा असं झालेलं आहे की रविवारी रात्री आम्ही कुठून तरी निघालो, पहाटे पुण्यात पोहोचलो, एक अर्धा तास पडून फ्रेश होऊन 9-9:30 ऑफिस. हे पण कित्येकदा केलेलं आहे. अर्थात त्या वयात ते जमणारं होतं, झेपणारं होतं आणि ते केलं. आणि ते काही करणं चुकीचं नाही. त्याच्यामुळे तुमची कपॅसिटी किती आहे तुमचा तुम्हाला अंदाज येतो. मगाशी बोलता बोलता पोहण्याचा उल्लेख केलास, पण त्याचा आता नंतर मागे पडलं ते जरा, ते पोहण्याचं पण थोडंसं. मी वयाच्या 3-4च्या आसपास पोहायला शिकलो आणि तेव्हा कॉम्पिटेटिव्ह स्विमिंग KG किंवा प्राथमिकला नव्हतंच, हायस्कूल लेवलला होतं. त्यामुळे 5वीपर्यंत फक्त प्रॅक्टिस एवढाच भाग होता. 5वीत पहिल्यांदा जेव्हा मी 3ही स्ट्रोक्ससाठी पोहलो, त्या 3हीमध्ये मी गोल्ड मेडल घेतलं. हो. आणि मग ते पुण्यामध्ये इंटर स्कूल चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातनं तयारी असायची, ती सुरू झाली. 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी प्रत्येक वर्षी काही ना काही कमी जास्त. मग असं झालं की नाही, लॉंग डिस्टन्स आपण करूयात म्हणून 1500चा इव्हेंट करायला सुरुवात केली. कारण 6वी 7वीपर्यंत हे छोट्या अंतराच्या स्पर्धा असायच्या. म्हणजे त्या आपल्या पूलमध्ये. पण लॉंग डिस्टन्स ज्या असायच्या त्याही पूलमध्येच असायच्या, पण त्या 50 लॅप्स 60 लॅप्स अशा असायच्या. पण त्या साधारणपणे अंडर 15च्या वर असायच्या तेव्हा, किंवा एकच कॅटेगरी असायची अंडर 17. त्याच्यात मग तुम्ही वयाच्या 12व्या वर्षी पोलत तर तो 17 वर्षाचा मुलगा हरवणारच आहे, त्यामुळे कोणी पडायचं नाही. मी 15व्या वर्षापासून 9वीपासून 1500चा इव्हेंट करायला लागलो. त्याच्यामध्ये काही वेळा पहिला, काही वेळा दुसरा बक्षिसे मिळत गेली. आणि मग जसं 11वी 12वीत गेलो तसं वॉटर पोलो सुरू झालं. 1982 साली एशियाड होतं आपल्याकडे, त्याच्यासाठीच्या टीममध्ये सिलेक्शन होऊ शकलं असतं, पण ते मला माझ्या परिस्थितीनुसार शक्य नव्हतं. कारण का तर मला माझी नोकरी करणं आवश्यक होतं आणि घरची परिस्थिती अशी नव्हती की घरी काही इंडस्ट्री आहे, फॅक्टरी आहे आणि मला पैसे दिले, तुझा 4 महिने प्रॅक्टिस कर, बाकी काही खेळून ये. ते शक्य नव्हतं. कारण आमच्याकडे जसं मी म्हटलं की शक्यतो मी सगळ्यात लहान, त्यामुळे 3 मुलं आणि 2 आईवडील असं 5 जणांचं कुटुंब चालवणं हे जिकिरीचं होतं. त्यामुळे नोकरी सोडणं शक्य नव्हतं. सो मी वॉटर पोलोला म्हटलं बास, आता आपण पोटापाण्याचं बघूयात. म्हणून पोटापाण्याच्याकडे वळलो. त्याच्यातच पुन्हा अनेकदा दुविधा आनंदाच्या शोधात कशा होतात माणसाच्या. 91 साली मी सकाळला होतो आणि त्यावेळेला पुण्यातनं एक टीम एव्हरेस्ट एक्सपिडिशनसाठी जाणार होती. डॉक्टर DT कुलकर्णी यांची लिडरशिप होती. DT मला म्हणला, अरे बाळा, तू माउंटेनिअरिंग करतोस आणि वर्तमानपत्रात आहेस, तू रिपोर्टर म्हणून चल ना आमच्याबरोबर. माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला की अरे खरंच की आपण हे करू शकतो, हरकत नाही. म्हणून मग मी आमच्या वरिष्ठांना विचारलं तर ते म्हणले हरकत नाही जायला, रेसिग्नेशन द्या आणि जा. बापरे. की जे परत शक्य नव्हतं, कारण कुटुंबाच्या जबाबदाऱ्या होत्या, त्या वाढलेल्या होत्या आणि त्यामुळे परत नोकरी सोडणं शक्य नव्हतं. ठीक आहे, माउंटेनिअरिंग हे फील्ड आपल्या स्वतःच्या आनंदासाठी आहे, एवढ्याच पुरतं ते समाधान आणि आनंद कायम राहतो. दुसरा एक किस्सा मध्ये बोलता बोलता आपला झाला तो विषय की ह्याच हिमालयन ट्रेकसाठी तू तिकडे गेलेला असताना बॉम्ब ब्लास्टचा एक काहीतरी किस्सा घडला होता श्रीनगरमध्ये. बरोबर. तर तो एक जरा आमच्या माझ्या मते 78 साल असेल. टेररिझमची सुरुवात जेव्हा झाली ते वर्ष होतं ते, म्हणजे पहिला ऑफिशियल असं म्हणू शकतो, ते वर्ष होतं ते. आणि आम्हाला काहीच कल्पना नव्हती कदाचित. म्हणजे ते वर्ष कुठलं होतं याचं आणखीन एक नोंद आहे माझ्याकडे की संजय गांधींचं निधन ज्या वर्षी झालं ते वर्ष ते. ओके. त्या वर्षी मी एकटाच ट्रेकला गेलेलो होतो आणि तिथून बरोबर एक गुजरातची फॅमिली ओळखीची झाली होती जी माझ्या ग्रुपमध्ये होती. तर त्यांच्याबरोबर नंतरचंही गुलमर्ग फिरू असं म्हणून त्यांच्याबरोबर फिरत होतो.
तर 15 दिवस मुळात आमचा जनसंपर्क किंवा माध्यमांशी संपर्क किंवा बातम्या किंवा पेपर काहीच वाचलेलं नव्हतं. त्यामुळे देशभरात किंवा जगभरात काय चाललंय याच्यापासून पूर्ण आनंद, अत्यंत शांत मन असं ते होतं. आणि आम्ही जेव्हा गुलमर्ग किंवा कुठेतरी चाललो होतो त्यावेळेला अचानक बसमधल्या रेडिओवर संजय गांधी के आकस्मिक मृत्यू के कारण आज देश में हरताल माना गया. हे काय, अरे बापरे, हे काय झालं? तर कळे ना की हे टेररिझमचा मृत्यू आहे, कशाने झालं, काय झालं, एवढे डिटेल्स काही कळले नाहीत. आणि आम्ही परत आलो. 1-2 दिवस फिरून श्रीनगरमधनं निघायच्या दिवशी लाल चौकामध्ये पहिला बॉम्बलास्ट झाला. आणि तो कशामुळे आहे, काय आहे, का काही ब्लास्ट झाला का केला, इथपासून अनेक प्रश्न होते. पण आम्ही निघायच्या बेतात होतो आणि आम्ही निघालो. तेव्हापासून JNKमध्ये आत्ता 370 येईपर्यंत हीच परिस्थिती वाढत गेलेली होती. आता सुधारण्याची शक्यता नक्कीच आहे, बघू. बरं, हे 1978चं तू आता सांगितलंस. त्याच्यानंतर 80च्या दरम्यान तुम्हाला वाटतं मनोहर मध्ये म्हणजे मी जेव्हा हे सगळं करत होतो त्यावेळेला मला असं वाटलं की अरे मी हा आनंद घेतोय, पण ज्यांना हे घेता येत नाहीये त्यांच्यासाठी किमान उद्बोधक किंवा त्यांना असं इन्स्पिरेशन वाटावं की अरे हे करायला पाहिजे, हे छान आहे, असं आपण जर वर्णनं लिहित गेलो तर ट्रेक करणाऱ्यांची, गिर्यारोहण करणाऱ्यांची, पदभ्रमण करणाऱ्यांची संख्या वाढायला मदत होईल, की जेणेकरून निसर्ग नेमका आपल्यासाठी काय आहे हे जास्तीत जास्त सामान्य माणसांना कळेल. म्हणून मी लिहायला सुरुवात केली. मनोहरमध्ये पहिल्यांदा या सगळ्या ट्रेकचं वर्णन लिहिलं. ते खूप लोकांना आवडलं, कदाचित माझ्या शैलीमुळे असेल. आणि मग त्यावेळेला मी केसरीत नोकरीलाही लागलो होतो. केसरीचा एक छावा नावाचं लहान मुलांसाठीचं मासिक होतं. तर त्याच्यात मला विनंती करण्यात आली की अरे तू ट्रेकवरचं काहीतरी माहिती लहान मुलांसाठी लिहित जा. आता लहान मुलांसाठी लिहिणं हे म्हणजे भाषेपासून सगळ्या गोष्टींवर म्हणजे त्यातलं टेक्निकॅलिटीज आहेत, त्या कशा लिहायच्या, पोचवायच्या कशा. पण तरी मी तो प्रयत्न केला आणि पुढचं एक साधारण वर्षभर मी ते लिहित होतो. त्याच्यानंतर 96 सालापर्यंत बऱ्यापैकी लिहिलं मी. सिनेमा सिरियल्सवर लिहिलं, ट्रेक्सवर लिहिलं, गेम्सवर लिहिलं, बाकीच्या इव्हेंट्सवर लिहिलं. पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की नाही, हे वाचणारा वर्ग आणि त्याचं माध्यम आता बदललंय. कारण आज जसं आहे की मला स्वतःला असं वाटतं की चॅनलवर येणाऱ्या बातम्या आणि यूट्यूबवर कळणाऱ्या बातम्या याच्यामध्ये क्वालिटेटिव्ह डिफरन्स खूप असतो. चॅनलवर काही उद्देश असणाऱ्या बातम्याच फक्त दाखवल्या जातात. ती जी निष्पक्षपाती वृत्ती, धोरण किंवा असं काही आहे ते कुठल्याच चॅनलचं मला दिसत नाही. म्हणजे बातमीदारांनी बातमी ही वास्तव म्हणून पोचवली पाहिजे. त्याचे होणाऱ्या परिणामांवर तुम्ही बोला, लिहा, पण ती दाखवायचीच नाही. आणि आपल्याला हव्या तेवढ्याच दाखवायचं, असा सगळाच एकूण प्रकार. माझ्या नोकरीच्या आसपासही मला हे जाणवत होतं की अरे हे जरा का नाही ही द्यायची. तर त्याला काही पॉलिटिकल रिझन्स असतील, काय असतील, पण ते सगळं बदलायला लागलं होतं. मला असं लक्षात आलं की नाही, मग मी नाही, मला लिहायचं. कारण हे आनंदाने वाचणारा वर्गच जर नसेल बरोबर तर करायचं कशासाठी. दुसरं एक तू असं म्हणाला होता की आपला महाराष्ट्र राज्याचा जो छत्रपती पुरस्कार दिला जातो तो तत्पूर्वी कधी गिर्यारोहणाला दिला नव्हता. बरोबर आहे, बरोबर. त्या संदर्भातला एक काय किस्सा आहे तो? आम्ही जेव्हा नॅशनल्स खेळायला जायचो त्यावेळेला म्हणजे स्विमिंगसाठीच्या त्यावेळेला बाकी खेळांच्या पण नॅशनल्स असायचे तिथे. कबड्डी, खो खो, बॅडमिंटन, अमुक. आज काय लखनौला आहेत, उद्या काय त्रिवेंद्रमला आहेत, परवा कुठे आणखीन आहेत, चेन्नईला आहेत. तर तिथे माझ्या असं लक्षात आलं की अरे बाकीच्या सगळ्या स्पोर्ट्स इव्हेंटसाठी महाराष्ट्रात शिवछत्रपती पुरस्कार दिला जातो, तो माउंटेनरिंगला नाही दिला जात. मी स्विमिंगही करत होतो आणि माउंटेनरिंगही करत होतो. त्यामुळे मला लक्षात आलं की बाकीच्या खेळांना दिला जातो तर माउंटेनरिंगला का नाही दिला जात. मग काय असावं, काय कारण? तर त्यावेळेला पुण्यामध्ये बुवा साळवी होते की जे कबड्डीचे एक ऑर्गनायझर होते आणि सरकारी अधिकारी होते. तर मी बुवांना भेटलो आणि त्याच्या आधी आमचा एक सकाळमधला मित्र होता प्रल्हाद सावंत, जो स्पोर्ट्स रिपोर्टर होता. त्याने ॲक्च्युअली सांगितलं की जा बुवांशी बोल या बाबतीत. तर हरकत नाही करायला, कारण मी प्रल्हादला सांगितलं की म्हणलं याच्यामध्ये मानसिक तंदुरुस्ती, हो ना, म्हणजे शारीरिक तंदुरुस्ती, अगदी बरोबर, तुमचा
विजयी होणं किंवा आनंद मिळवणं याबाबतचा पर्स्पेक्टिव्ह, याच्याशिवाय ॲबिलिटी टू टेक द बेस्ट डिसिजन ही एन्हान्स होते. अशा कित्येक गोष्टी आहेत अनेक की निकषांवर ज्या पदभ्रमण गिर्यारोहणामध्ये तुम्हाला अत्यंत सबळ बनवतात. बरोबर. तरी सुद्धा का नाही, असं सगळं बुवा साळवींना मी सांगितलं. बुवा मला म्हणले, एक काम कर, एक अर्ज दे आणि त्यात हे लिही सगळं. आणि त्याच वर्षी झालं काय की ह्या सगळ्याला सुरुवात व्हायला एक कधी कधी वेळा असतात आणि माझा त्या वेळांवर भरपूर विश्वास आहे. योग की त्याच वर्षी मला युथ हॉस्टेल्सच्या स्टेट काउन्सिलनी बेस्ट माउंटेनियर ऑफ द इयर असा म्हणून एक अवॉर्ड वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते त्यांच्या हस्ते मिळाला. अरे वा. आणि त्यामुळे असं झालं की पीपल स्टार्टेड नोईंग मी की अरे हा कोणतरी आहे, म्हणजे हा काहीतरी केलेला आहे. त्यामुळे बुवा साळवी म्हणले, कर अर्ज, मी बघतो काय करायचं. आणि त्याच्यानंतर एक 2 वर्षानंतर गिर्यारोहणासाठी छत्रपती पुरस्कार सुरू झाला. आता मी असं म्हणत नाही की तो फक्त माझ्याचमुळे झाला, पण इनिशिएट करायला मी कारणीभूत झालो असेल कदाचित. मग अशी आपल्या पोहण्याच्या ह्याच्यावरनं विषय झाला, तर तुला जी कॉलेजला ऍडमिशन मिळाली होती ती पण अशीच काहीतरी एका निमित्ताने मिळाली. अगदी खरं. आणि त्याचा बदला एक तू काहीतरी घेतलास, तर जरा आम्हाला सांगितलंस तर बरं. कसं आहे रामदास, मी एका अत्यंत बुद्धिमान आईवडिलांच्या घरात, मोठी बहीण आणि भाऊ यांचं अकॅडमिक्स चांगलं असलेलं, माझ्या वडिलांकडे 4 डिग्र्या होत्या, MA, BSc, BT, LLB, या 4ही डिग्र्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही. आणि तुझा पण कधीच नाही. आणि आईकडे इकॉनॉमिक आणि मराठी ऑनर्स पिनर्स असं सगळं. बरं, मी एक उल्लेख करू का? आई मगापासून 2-3 वेळा बोललं, पण आई कोणती अजून आपला उल्लेखच नाही. माझं आडनाव बाळ आणि विद्या बाळ असं एक जे मोठं व्यक्तिमत्व होतं समाज सेवेच्या संपूर्ण क्षेत्रामध्ये. 1.5 वर्षापूर्वीच आई गेली. पण मिळून साऱ्या जणी या मासिकाची ती संपादक होती. आणि तिने जेव्हा लक्षात आलं की आता आपल्याला थोडंसं वयानुसार जड जातंय, तेव्हा एक सत्सद विवेक बुद्धी ठेवून तिने असं सांगितलं की इथून पुढे मी संपादक नसणार आहे, मी समोर बसणार आहे, मार्गदर्शन करीन, पण संपादक पदाची खुर्ची मी मोकळी करते आहे, कारण नवीन लोकांना चान्स मिळेल. बरोबर. याने ती तशी निवृत्त झाली होती, पण ती ट्रस्टमध्ये होती. तर ते ॲडमिशन. तर मी सगळ्यात अभ्यासात कच्चा, मला भयंकर कंटाळायचा. बाकी सगळ्या ॲक्टिव्हिटी असतील, मग त्या नकला असतील, बाकी मारामाऱ्या असतील, शाळेतले काही छेडाछेडे असतील, हिरोगिरी ही तेव्हा नव्हती, 10वी नंतर साधारण ती सुरू झाली, वयात यायला लागल्यानंतर. आणि मग पण त्याच्यात एक होतं कधी की मुलगी घरातली ती खूप चांगला संस्कार होता आईकडनं आलेला, की आमच्याकडे सगळी कामं ही मुलाचं काम आहे आणि ते मुलीचं काम आहे अशी कधीच विभागणी नाही. आमच्याकडे जेवण झाल्यानंतर स्वतःचं ताट उचलायचं, ते सिंकमध्ये जाऊन धुवायचं आणि रॅकमध्ये ठेवायचं, हा नियम होता. तेव्हा वॉशिंग मशीन्स नव्हते, त्यामुळे कपडे धुवायला बाई असायची, पण तरी स्वतःचे कपडे साबण लावून भिजवायचे, ते बादलीत टाकायचे, हा नियम होता. धुवायला, पिळायला, वाळत घालायला बाई असायची. त्यामुळे असं झालं की इंडिपेंडन्सची सवय होती, स्वावलंबन होतं. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये अभ्यास हा अजिबात करत नव्हतो मी, दुय्यम दर्जाचा. म्हणजे ते काय करायचं आहे असं मला वाटायचं. पण 12वी झालो, घरनं असं सांगण्यात आलं होतं की जरी तू सगळ्यात लहान असलास तरी किमान ग्रॅज्युएशन हे झालंच पाहिजे, तोपर्यंत आम्ही तुला पोसू. शेंडेफळ म्हणून अतिलाड करणार नाही. म्हणजे नियम सगळ्यांसारखे. पण अभ्यासातच रस नाही, बाकी 2 बहीण भावांना आहे म्हटल्यानंतर ते सगळं माझ्याकडे यायचं की हा एकच असा आहे असं म्हणून. तर मी 12वीचा रिझल्ट लागला, काय 58% त्यावेळेला कॉमर्सला होते मला, 11वीचा लागला खरं म्हणजे. आणि मी त्याच्यानंतर असं म्हटलं की बस आता शाळेत नको, आपण आता कॉलेजला जाऊ. हे जे हिरोगिरीचं गणित जे मगाशी रामदास म्हणलास ना, तसं म्हणलं आता कॉलेजची हवा बाबू. म्हणून आम्ही BMCCला गेलो. तिथे BMCCचे प्राचार्य होते, त्यांना फाईल दाखवली, मार्कशीट दाखवली, माझं एक स्पोर्ट्समधलं सगळं रेकॉर्ड दाखवलं. ते म्हणले चांगलं आहे, छान आहे, पण काय आहे तांत्रिकदृष्ट्या 11वी नंतर लोकल ट्रान्सफर होऊ शकत नाही. हं. अरे म्हणलं हो का,
म्हणजे घेताच येणार नाही. तुम्ही जर बाहेर गावून आला असतात तर मी लगेच तुम्हाला ॲडमिशन दिली असती. तुम्ही एक काम करा, 12वी नंतर परवानगी असते, तर तुम्ही पुढच्या वर्षी या. बरं. शिंग फुटलेली होती, वय असं होतं, त्यामुळे पुढच्या वर्षी अजून 4% कमी झाले. मी फाईल घेऊन, सगळी मेडल्स घेऊन परत गेलो. त्यांना भेटल्यानंतर त्या प्राचार्यांनी मला सांगितलं की अहो, हे आमच्या कॉलेजच्या स्टँडर्डला फार कमी आहेत हो मार्क. गेल्या वर्षी बरे होते. हां, म्हणजे 4% कमी झालेत असंच काही त्यांनी सांगितलं नाही, पण फार कमी आहेत हो मार्क. म्हटलं अहो पण स्पोर्ट्सचं मेरिट आहे ना. नाही नाही, पण बेसिक मार्क पाहिजेत ना. आमच्या कॉलेजच्या स्टँडर्डला एवढे कमी मार्क नाही चालणार, त्यामुळे नाही देता येणार. हां, बरं. बाहेर पडलं, जाऊ दे मरू दे म्हटलं, शिक्षण बस झालं. टँकवर आलो, पोहायला सुरुवात केली. त्या काळामध्ये 2-4 दिवस सगळे माझ्या बॅचचे जे होते ते कुठे कुठे ॲडमिशनसाठी बिझी होते, त्यामुळे ते टँकवर येत नव्हते. त्यावेळेला मॉडर्न कॉलेजचे एक स्पोर्ट्स ते सर होते, त्याला स्पोर्ट्स डिरेक्टर म्हणायचे माझ्या होते, किरण लागू म्हणून. तर ते कोचिंग करायचे टिळक टँकवर. आणि त्यांनी मला विचारलं, काय रे बाळ्या, कुठे घेतली ॲडमिशन? म्हटलं नाही घेतली. का? मार्क कमी आहेत. कमी? किती मार्क आहेत? तर म्हटलं 54%. हां, एक काम कर, झाली तुझी ॲडमिशन आमच्या कॉलेजला, उद्या ये. म्हटलं कुठलं कॉलेज? मॉडर्न. कुठे आहे ते? ज्ञानेश्वर पादुका चौक. कारण त्यावेळेला तसं ते नवीन होतं. ज्ञानेश्वर पादुका चौकातनं उजवीकडे वळलास की सोमवारी ये, तुझी ॲडमिशन झाली. म्हटलं बरं. सोमवारी सकाळी गेलो, सायकलवर टांग मारली, कॉलेजला गेलो. म्हटलं ते लागू सरांनी फॉर्म भरून ठेवला आहे, भरायला सांगितलं. काय नाव? यशवंत बाळ. हां, हे नाव लिहिलेलं आहे, खाली बाकी डिटेल्स भरा, पैसे भरून टाका. झाली ॲडमिशन. ॲडमिशन झाली. टीम चांगली बनवायला सुरुवात केली. इंटर कॉलेज कॉम्पिटिशनमध्ये FY SY फार काही उत्तम कामगिरी करता आली नाही. SYला आम्ही फायनल राऊंडला गेलो होतो. आणि TYला असताना सणसणीत टीम झाली, कारण का तर त्यावेळेला आमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन करायला 2 लोक होती. ती पण कॉलेजला मिळाली की जी चांगली स्विमर्स होते. त्यामुळे इट वॉज द बेस्ट टीम इन पुणे दॅट टाईम. आणि ही टीम आमची फायनलला गेली आणि आम्हाला कॉम्पिटिटर म्हणून समोर BMCCची टीम होती. अब आएगा मजा. आणि असं ठरवलं की नाही, आजपर्यंत मॉडर्न कॉलेजला कधीच विनर्सअप मिळालेलं नाही आहे, सो वी मस्ट किल देम. याच स्पिरिटने, किलिंग देम, दॅट वॉज द स्पिरिट. आम्ही BMCCला हरवलं. झालं, तोपर्यंत आनंद झाला, साजरा झाला आमचा. आणि आयसिंग ऑन द केक ज्याला आपण म्हणतो ना, तसं एक अर्ध्या तासांनी प्राईज डिस्ट्रीब्युशनसाठी ते सगळं टेबल बिबल अरेंज केलं, हे केलं. आणि माझ्या लक्षात आलं की ज्या प्राचार्यांनी मला ॲडमिशन नाकारलेली होती त्यांच्याच हस्ते आज ही ट्रॉफी, गोल्ड मेडलची ट्रॉफी मिळणार आहे आपल्याला. अरे म्हणलं, हिशोब इथेच होतात बहुतेक. त्यामुळे मुळात काय माहिती आहे का, मला माझं थोडं गीता कमी वाचली असली तरी त्या गीतेतल्या कंटेंटवर खूप विश्वास, तत्वज्ञानावर. आणि लहानपणी एक मला म्हणीची गंमत आठवते की एक इंग्लिश थोडं शिकायला लागल्यानंतर एक म्हण होती, जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन. ह्याचा अर्थ नेहमी मला असं वाटायचं की हा काय छुटपुट कामं काहीतरी करतो, ह्याला कशात एकाच धड करतायत, त्याला आपण एक ना धड भाराभर चिंध्या. मी असा विचार केला की ह्या ज्या भाराभर चिंध्या आहेत त्यात जर बेस्ट असतील किंवा अत्यंत उच्च कोटीच्या असतील तर त्याचा वापर सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे मी कधीच असं म्हटलं नाही की मला ह्या एकातच मास्टरी मिळवायची आहे, म्हणून व्हॉट एव्हर आय डिड, जे करू त्यात 100% द्यायचं. बरोबर. आणि तोच भाग मला नाटकाच्या संदर्भात आज व्यावसायिक नट म्हणून खूप उपयोगी पडला. मी आता त्याच्याकडे येणारच होतो. तुझा जो अभिनयाचा प्रवास आहे तो मॉडेलिंग पासून सुरू झाला असं तू त्या दिवशी म्हणालास, आणि 2 दिग्गज नावं पण तेव्हा तू घेतली होतीस. तर जरा तो किस्सा ऐकावा मला. मॉडेलिंगचा प्रवास हा प्रत्यक्षात सुरू झाला 1996-97ला, की जेव्हा मी वर्तमानपत्रातल्या नोकरीतनं पैसे मिळवणं बास, पैशासाठी इतके तास आणि कुटुंबाकडे दुर्लक्ष हे शक्य नाही आहे आणि ते करायला नको आहे आपण. म्हणजे मला अक्षरशः असं वाटायचं की जे नंतरच्या फेजमध्ये आता लोकांच्याकडे मी बघतो की आईवडील दोघं इतके बिझी
मूल काय करतं हे सुद्धा त्यांना माहीत नसतं. ते मूल घरात आजी आजोबा कोणी असतील तर ठीक, जरा तरी काहीतरी असू शकतं, पण ते नसताना ते मूल कुणाच्या स्वाधीन आहे, नेटच्या आहे, बाकी कुठल्या फिल्म्सच्या आहे, फ्रेंड सर्कल काय, काहीही माहीत नसतं. तेव्हा अशी परिस्थिती होती की 12-13 तास काम केल्यानंतर घरी आल्यानंतर सुट्टीचा दिवस हा अर्धा झोपेत जायचा. मग उठल्यानंतर लाज वाटायची की आपण कुटुंबासाठी काहीच केलं नाही. मग अक्षरशः सांगतो रामदास, की जसं जीवावर आलं असलं तरी अरे त्या कुत्र्याला फिरून आणलं नाही आज, जा आण. असं म्हणून जसं घरातल्या एखाद्याला बाहेर जायलाच लागतं, तसं मला अगदी व्हायचं की नाही यांना फिरून आणलं पाहिजे रे, आठवडाभर आपण काही केलं नाही यांच्यासाठी. मग आज काय पाहिजे, मग ह्या रेस्टॉरंटला जा, मग यातनं ड्राईव्ह करून आणा, असं ते लाज आणणारं व्हायला लागलं आणि मी नोकरी सोडली. स्वतःचा रिअल इस्टेट एजन्सीचा व्यवसाय सुरू केला. कारण का, तर वर्तमानपत्रातल्या नोकरीमुळे आणि विश्वासार्हतेमुळे चपरासी ते चीफ मिनिस्टर अशा रेंजमधल्या ओळखी होत्या. म्हटलं भांडवल टाकून काहीतरी करण्यापेक्षा आपल्याकडे असलेल्या गुणांचंच भांडवल करावं आणि आपण ते वापरावं. आणि आय डिड व्हेरी वेल. चांगले पैसे मिळवायला लागलो, वेळ होता. मग नाटकात कामं सुरू केली. म्हणजे कॉलेजमध्ये असताना ॲमॅच्युअर ग्रुपमध्ये मी काम करायचो, तेव्हा मी कसा नाटकवाला नव्हतो, हौस म्हणून जात होतो आणि नाटकात काम करायला सुरुवात केली. कारण का तर वेळ होता. त्याच सुमारास मला कोणीतरी सांगितलं की अरे तुझा बिल्ड चांगला आहे, हाईट चांगली आहे, FTIला एक फिल्मसाठी एक मॉन्क पाहिजे, बौद्ध भिक्खू पाहिजे, तर तू जाऊन भेट ना त्यांना. म्हणून मी FTIला गेलो. ज्या माणसाचं नाव दिलं होतं KB जॉन डिरेक्टर होता, त्याला भेटलो. त्यांनी पाहिल्यानंतर म्हणला, सर आई एम फाइन विथ यू इफ यू आर एन ॲक्टर, बट आपको बाल मुंडवा नाही पडेंगे. तेव्हाही असंही टक्कल पडायला लागलं होतं. म्हटलं ठीक आहे ना, कोण आपल्याला बघणार आहे, म्हणून चक्क गोटा केला. ती फिल्म केली. काय 10-12 दिवस त्याचं शूट चाललं होतं, ते केलं. त्याच्यात चंद्रकांत गोखले माझ्यासोबत होते, एक वृद्ध मॉन्क म्हणून. तोही एक अनुभव चांगला मिळाला मला. आणि त्या फिल्मच्या दरम्यान मला बाकीचे जे एडिटर्स होते, डिरेक्टर्स होते, सिनेमॅटोग्राफर्स होते, ते अप्रोच झाले की कॅन यू ॲक्ट इन आवर फिल्म ऑल्सो इन दिस पर्टिक्युलर कॅरेक्टर. अशा याच्यात रामदास मी एका वर्षात 9 का 10 फिल्म्स FTIच्या केल्या. म्हणजे ज्याच्यात मला जेवून खाऊन काम करायला मिळायचं. पैशाची अपेक्षा नव्हती, कारण माझा व्यवसाय उत्तम चालू होता. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी झाली की कॅमेरा टेक्निक, थिएटर करणाऱ्या माणसाला कॅमेरा हे एक वेगळं माध्यम आहे हे समजून घ्यायला लागतं. ते मला फुकट आणि सर्वतोपरी मिळालं आणि एक्सपोजर. तर त्याच्यामध्ये ती पहिली पाली फिल्म जी केली होती, भारतातली पहिली पाली फिल्म जी होती ती FTIची होती. आणि जाहिरातीचं जे तुला मॉडेलिंगचं, तर त्याच्यामध्ये एक जण होता जो मुंबई पास्ट आउट डिरेक्शन मधला होता. तो मुंबईत होता आणि तो एक फिल्म डिरेक्ट करायला आला होता. राऊत त्याचं नाव, मला आठवतं. तर तो मला म्हटला की यशोधनजी आप बंबई क्यों नहीं आते. मला कळे ना की हा कशासाठी, मी इथे बरं आहे ना पुण्यात, असं माझ्या डोक्यात होतं. म्हणलं मला समजा नहीं, बंबई आके क्या करूँ मैं, मेरा कोई गॉडफादर नहीं है वहाँ पर. नहीं सर, एक ट्राई करने को क्या जाता है आपका, आपकी पर्सनालिटी अच्छी है, आपकी हिंदी अच्छी है, आप बंबई आ जाओ ना, ट्राय तो करो. हा विषय डोक्यात राहिला की वयाच्या 35-37व्या वर्षी मुंबईत जायला मी काही हिरो थोडीच आहे. तर खूप विचार केल्यानंतर असं म्हटलं घरी विचारून तर बघू. बायको मुलीला एक दिवस असं विचारले की असं असं डोक्यात आहे, या फिल्म्स केल्यानंतर एकाने मला सजेस्ट केलं, तर काय वाटतं, जा की करा की. म्हटलं करा की म्हणजे पैसे नाही मिळणार आहेत, नक्की गॅरंटी कशाची नाही आहे. तर ते म्हटले ठीक आहे. आणि फॉर्च्युनेटली असं झालं की तोपर्यंत माझी मुलगी ही ग्रॅज्युएशन कंप्लीट व्हायला आली होती. परिणाम काय झाला की ती म्हटली, पप्पा माझी आता नोकरी लागेलच ना कुठेतरी, असा काय फरक पडतोय, आणि कुठे इथे लाखो रुपये आपल्याला लागतात, ट्राय करा. मी माझी हद्द घालून घेतली की आपण 1 वर्षासाठी प्रयत्न करायचा आणि उगाच जिद करायची नाही की नाही, कितीही म्हातारा झालो, काम नाही मिळालं तरी मी मुंबईतच मरीन वगैरे वगैरे. नाही, इथेच डोकं फोडेल. अतिशय प्रॅक्टिकली शांतपणे विचार केला, निर्णय घेतला, तो घरी सांगितला आणि मुंबईला मी शिफ्ट झालो. मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर त्यावेळेला पेजर होते. तर एका कोऑर्डिनेटरचा मला पेज आला की प्लीज कॉल बॅक सो अँड सो. फोन केला, म्हणले यशोधन जी आप इस डेट पे फ्री हो क्या, एक ॲड है, करोगे ॲड. ठीक है कर सकता हूँ. पैसे मिळणार असतील.
तो बोले 1000 रुपया है एक दिन का इस कैरेक्टर के लिए, अगर आप इफ़ यू आर एग्रीइंग टू दिस आई विल सेंड अ फोटोग्राफ ऑफ योर्स टू देम. म्हटलं ओके, आय एम रेडी. त्या दिवशी शूट करायला गेल्यानंतर ती प्रसून पांडे यांनी डिरेक्ट केलेली जाहिरात होती. एका एक जाहिरातीतला दिग्गज, सगळ्यात मोठा, हो माहिती आहे मला, सगळ्यात मोठा दोघे माणूस, बंधू, त्यांचा प्रसून भाऊ आणि, पियुष पियुष. पांडे, हे दोघंही अत्यंत टीम म्हणून काम करतात आणि ब्रिलियंट टीम आहे. तर ती जाहिरातही मला आठवते अजूनही. आता त्याचं नाव घेणं हे काही गैर आहे अशातलं मला वाटत नाही, कारण आमच्या इंडस्ट्रीत खूप ठिकाणी चांगली माणसंही बदनाम होतात. तसं महिता अशी एक मॉडेल होती आणि शायनी आहुजा. ते शायनी आहुजा तर माहिती आहे. हां, आता शायनी आहुजा हा जे एक दिवस मी काम केलं त्याच्यात मला खूप छान बोलणारा, चांगला असलेला असा वाटला होता. नंतर त्याच्यावरती काय ठपका जाऊ- ठेवला गेला, हां. काय केलं गेलं, ते दॅट्स अ जाऊ दे डिफरंट आपलं. स्टोरी. पण त्या जाहिरातीत काम करत असताना त्यांच्या बॅकड्रॉपला सेकंडरी म्हणून मी आणि अजून दोघं तिघं होतो. तर थिएटर ॲक्टर म्हणून मी ती संकल्पना ऐकल्यानंतर मी इम्प्रोव्हाइज केलं. इम्प्रोव्हाइज केल्यानंतर प्रसून पांडे म्हणला, हेलो सर, आप थिएटर से हो क्या? मैं बोला हाँ सर. अरे तो आपने पहले बोलना चाहिए था ना. मैंने बोला सर, सिंस आई एम कास्टेड आई थॉट यू हैव गॉन थ्रू माई CV. नहीं 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 नहीं, फिर आप मेन फ्रेम में आ जाओ. हां. So he brought me into the main frame and I got the first exposure in the television ad. अरे, That ad I still remember. It was कुछ खास है हम सभी में असा हां. ट्रेन सिक्वेन्स होता तो. हां. आणि त्याच्यामध्ये मी आणि एक माझ्यापेक्षाही खूप जवळजवळ 1.5 वयाचे, 80 वगैरे त्यावेळेला वय होतं, ओझा म्हणून होते. असे 2 म्हातारे आम्ही मेन फ्रेममध्ये आलो होतो मागच्या ग्रुपमधनं. आणि ते सुरुवात झाली. त्यानंतर समहाऊ कुठल्याही क्षेत्रात दिग्दर्शकाचा विश्वास आणि दिग्दर्शकाच्या अपेक्षा यात कलावंत आणि दिग्दर्शकाचं नातं खूप महत्त्वाचं असतं, की दिग्दर्शकाला काय म्हणायचं आहे आणि त्याचा ग्राफ काय असणार आहे. मी अंडरस्टँडिंग दोघांचं. तर त्याच्यात प्रसून पांडे लाईक माय परफॉर्मन्स. त्याच्यानंतर 1 वर्षात 6 जाहिराती ज्या प्रसून पांडेने डिरेक्ट केल्या होत्या, अरे, त्या जाहिराती मला मिळाल्या. क्या बात आहे. त्याच्यातली वर्षाच्या शेवटची जाहिरात जी होती ती आजचे जे प्रतिथयश लोकांना अभिनयाचे सम्राट म्हणून ज्यांना म्हणतात आणि आहेच, म्हणजे बमन इराणी हा माझ्याबरोबर होता त्या ॲडमध्ये. ती ओनिडाची ॲड होती. हां, त्याची शिंगवाला. नाही 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 नाही, ही कारगिल वॉरच्या आसपासची ॲड होती. अच्छा. आणि मी आणि बमन आम्ही फ्रंटवर बसलो होतो, गार्ड म्हणून, फौजी म्हणून, आणि सीज फायर चालू असतं इकडे, थथथथथथथ. हे करत असताना एक गोळी आमच्या आसपास फायरिंग होतं, म्हणून आम्ही आर्म्स उचलतो आणि अलर्ट राहतो. आणि त्याच्यानंतर कोई नाही आहे, कोई नाही आहे, छोड दे असं म्हणून आम्ही चहाचा मग उचलतो आणि एक गोळी येऊन चहाच्या मगमध्ये घुसते. धडा, आता इट्स टू मच म्हणून आम्ही जातो, ओनिडाचा TV काढतो आणि मोठ्या आवाजात लावतो, आजा आजा मैं हूँ प्यार तेरा. फ्रंटवर ओपन बॉर्डरवर इतक्या मोठ्या आवाजात तो TV ऐकलेलो समोरच्या बंकरमधनं 4 जण डोकं वर काढतात. डिचक्याव डिचक्याव डिचक्याव, चौघांना आम्ही मारून टाकतो. बिग पिक्चर, बिग साऊंड, कभी देखा है जो TV. नाही म्हणायला एक जो राहिलेला असतो तोही बाहेर येतो, डिचक्याव. मस्त. अशी ती जाहिरात होती. त्यामुळे पहिल्या वर्षात माझ्या नशिबाने मी या माध्यमामध्ये दिसायला लागलो. त्यामुळे लोकांना जेवढा स्ट्रगल मी केला नाही अशातला अजिबात भाग नाही आहे, पण मी नेहमी अर्धा ग्लास भरलेला आहे असं पाहतो. त्यामुळे आणि खरं वस्तुस्थिती अशी की ग्लास कधी पूर्ण भरतच नाही, तो अर्धाच भरलेला असतो. लोकांना उगाच असं सांगलं की अर्धा भरलाय का अर्धा रिकामा पाहावं, अर्धा भरलेला आहे असं म्हणावं. हे दुःख शोधावं काहीतरी. हा, म्हणजे माझं असं म्हणणं असतं की कशाला त्या रिकाम्याचं दुःख घेऊन फिरायचं, आनंद हा अर्ध्या भरलेल्यात आहे ना. ह्या 5 जाहिरातींचा दिग्दर्शक होता प्रसून पांडे, 6 जाहिरातींचा, आणि त्यातली शेवटची जी केली ती बमन इराणी. बमन इराणी हा ब्रिलियंट ॲक्टर आहे. त्यावेळेला तो फक्त जाहिराती करायचा आणि नंतर तो काही वर्षांनी सिनेमांमध्ये आला आणि त्याने हॅवॉक केला. बरोबर. मला नेहमी असं वाटतं की आपण प्रसिद्ध आहोत यापेक्षा सुद्धा मला हा माझा व्यवसाय आहे आणि तो आजपर्यंत
अखंड सलग 24-25 वर्ष मी करतो आहे. बरोबर. यातला आनंद आहे. आणि इमान इतबारे. हां, म्हणजे ग्लॅमर हे तुमचं 2 दिवसासाठी असतं. मला आयुष्यात नेहमी एक गोष्ट जी सूर्याकडनं शिकावीशी वाटली आणि मी शिकलो. सातत्य आणि नाविन्य हे आयुष्यातली गुरुकिल्ली. सूर्य रोज उगवतो, पण तुम्ही पृथ्वीवर ज्या ठिकाणी रोज असता तिथून पाहिलं तर त्याचा अँगल काही अंशांनी बदललेला असतो, पण तो अव्याहतपणे रोज उगवतो. त्यामुळे आयुष्यातलं हे खूप मोठं सूत्र माझ्याकडे मी अंगीकारलंय की सातत्य आणि नाविन्य याचं कॉम्बिनेशन म्हणजे आनंद आहे. मग त्याच्यामध्ये त्या अभिनयामध्ये सिरीज आल्या, सिरियल्स आल्या, जाहिराती आल्या, टीव्ही, नंतर पिक्चर्स, हो, असं सगळ्या ह्याच्यात तुझं काम झालंय. पण सगळ्यात मला असं वाटतंय की सगळ्यात लांब चाललेली भारतातली जी मालिका आहे CID, त्याचं पण तू एक पार्ट आहेस किंवा होतास, तर ते थोडक्यात सांग ना आम्हाला. मी मुंबईत मला जसं जाहिरातींमधनं चेहरा दिसायला लागल्यानंतर मला कामं मिळायला लागली. नीना गुप्तांचं एक प्रोडक्शन हाऊस होतं टॉरस म्हणून, तर तिथे मी सांसमध्ये थोडे काही एपिसोड केले ॲज अ डॉक्टर. आणि त्याच्यानंतर इमिजिएट त्यांनी सिस्की नावाची एक सिरियल काढली की जी अजून यायची होती, आमचं शूटिंग चालू झालं होतं. त्याच्यामध्ये एक जण होता जो CIDतल्या कॉप्सपैकी एक जण होता, तो मराठी होता. 4-5 दिवस आम्ही शूट केलं सिस्कीचं आणि त्याच्यानंतर तो अचानक म्हणला, आयला तुम्ही मराठी आहे, बोलायचं नाही आधी. आधी का नाही बोलला, काय पत्ता नाही राव तुम्ही मराठी म्हणून. आयला मग हे बेस झालं, आपण दोघे आहोत मराठी, हे बरं झालं. बाकी असं तो मुंबई या भाषेत म्हणला मला. तो म्हणला, तुम्ही एक काम करा ना, CIDच्या ऑडिशनला या ना. म्हटलं हो येईन. केव्हा? तो म्हटला मी फोन करतो तुम्हाला. त्यावेळेला नुकतेच मोबाईल फोन आले होते. 16 रुपये इनकमिंग. 16 रुपये इनकमिंग. म्हटलं नंबर दे. आणि नंबर दिला पिला. आणि त्याच्या आधीच्या वर्षी मी पुण्यामध्ये 10वी फ नावाचा सिनेमा केला होता. तर त्याचं एक शेड्यूल झालं होतं आणि शेवटचं शेड्यूल जे होतं, जे दुसऱ्या दिवशीपासून होतं, म्हणून मी पुण्याला यायच्या बेतात होतो, तेव्हा याचा फोन आला. यशवंत सर, ऑडिशनला येत आहे ना, साकी नाक्याला अमुक अमुक मिल आहे टेलिफोन एक्सचेंजच्या मागे, तिथे या 1 वाजेपर्यंत. लंच ब्रेकमध्ये सर घेतील ऑडिशन. म्हटलं ओके. म्हटलं एक काम करावं, बॅग उचलावी, गाडीत टाकावी, ऑडिशनला जावं आणि तिथनंच तसं पुण्याला जावं. म्हणून मी बॅग उचलली, ऑडिशनला गेलो. असिस्टंट डायरेक्टरनी मला एक स्क्रिप्ट आणून दिलं. त्याच्यामध्ये 5 कॅरेक्टर्स होती, 3 पानाचं स्क्रिप्ट होतं. स्क्रिप्ट वाचल्यानंतर, एकदा वाचल्यानंतर म्हटलं, मॅम इसमें से कौन सा कॅरेक्टर करना है? सभी. हाँ, और कब लेंगे ऑडिशन? अभी लंच ब्रेक खत्म होने से पहले. ह्या दोन्ही सुसाट लागलेल्या गोळ्या होत्या. पण मी असा विचार केला की BP सिंग, जे माझे गुरु आहेत, की ज्यांच्यामुळे मी आज 25 वर्ष मुंबईत जगू शकलो, चांगलं राहू शकलो, त्यांचा खूप मोठा सहभाग आहे. पण त्यांच्याबद्दलचं वर्णन असं होतं की ते खूप तापट आहेत, चिडकट आहेत, पण ते परफेक्शनिस्ट आहेत. त्यांना कामामध्ये जरा इकडे इकडे झालेलं चालत नाही. आणि मग ते शिवराळ पण आहेत, होते त्यावेळेला तर खूपच तापट होते. त्यामुळे एक भीती होती की अरे हे ऑडिशन घेणार. मी विचार असं केला, ठीक आहे, सिंहाच्या गुहेत घुसलोच होत ना, मग आयदर सिंहानं आपण वश करू, नाही तर आपण मरू, उडी मारा. एवढ्यात BP सर समोरनं चालले होते. त्याने विचारलं, क्यों हुआ के नहीं? मला सर एक बार पढ़ लेता हूँ, इतना टाइम नहीं मिलता 2 सीन के बीच में. हां, आय एम रेडी सर. म्हणजे टाका उडी, आता पडली तर पडली जागेवर. सुरू केलं मी ऑडिशन विदाऊट कॅमेरा, कारण ही इज अ ब्रिलियंट कॅमेरा पर्सन, DOP म्हणून. त्यामुळे त्यांना कॅमेऱ्याची गरजच नव्हती. हातात स्क्रिप्ट घेतलं त्यांनी माझ्याकडनं आणि मला म्हणले, हां सुरू हो जाओ. 1.5 पान मी जेमतेम केलं आणि त्यांनी माझ्यासमोर ते स्क्रिप्ट रोल केलं. झालं, पत्ता कट आपला. म्हटलं तर जा पुण्याला, निघा. असं म्हणून झाल्यानंतर बस हो गया अशा कर्ट भाषेत त्याने सांगितलं. म्हटलं ओके सर, AD से बात करो. आता कशाला AD से बात करा? म्हणून मी परत ADकडे गेलो. म्हटलं मॅम, सर ने आपसे मिलने के लिए कहा. हाँ, ये आज का एक शूट है, इसमें ये कैरेक्टर है, आप कर रहे हो. इट वॉज अ फॅन्टॅस्टिक सरप्राईज फॉर मी की अरे आपण फक्त ऑडिशन देऊन पुण्याला जायचं असं म्हटलं होतं, डायरेक्ट शूटिंग, आणि डायरेक्ट पहिल्या ऑडिशन देता क्षणी शूट हातात पडला. आणि तिने मला सांगितलं,
यू आर द फर्स्ट पर्सन टू शूट इमिजिएटली आफ्टर द ऑडिशन. सर लाईक युअर ऑडिशन व्हेरी मच. म्हटलं थँक्यू मॅम, थँक्यू. म्हणजे आंदोलनं मानसिक कशी घडतात, की पहिलं टेन्शन, की हे 3 पानं कधी पाठ करायची, तेवढ्यात 15 मिनिटात केलं, मग मारली उडी, मग BP सरच समोरनं गेले म्हटल्यानंतर हो तयार आहे, ते झालं. मग तो रोल झाला माझ्यासमोर स्क्रिप्टचा आणि स्क्रिप्ट हातात आलं. म्हणजे एक वाईट एक चांगलं, एक वाईट एक चांगलं असं होत असताना ती म्हणली यू आर द फर्स्ट वन टू बी कास्टेड इमिजिएटली. म्हटलं अरे वा, हा तर प्राईड आहे आपल्यासाठी. स्क्रिप्ट वाचल्यानंतर मला लक्ष आलं की त्याच्यात एक रेफरन्स होता की जंगलाचा सीन आहे एक, त्याचा एक रेफरन्स होता त्या स्क्रिप्टमध्ये. म्हणून तिला विचारलं की मैम इसमें एक जंगल का कोई सीक्वेंस है तो वो कहाँ का है, क्या है, अभी होने वाला है आज? नहीं, वो 2-3 दिन के बाद फिल्म सिटी में करेंगे. अडकलो. म्हणलं आला डेडलॉक. मला उद्यापासून पुण्यात 10वीचं 10 दिवस शूट आहे. इथे अजून आज मी करीन, पहाटे 5 पर्यंत करीन आणि 5ला निघून डायरेक्ट 9ला मी लोकेशनला जाईन पुण्यात, चालेल. पण 4 दिवसानंतरच्या शूटला मी कुठून येणार परत? त्यांना तर डेट दिल्यात सलग 10 दिवस. मी त्यांना सांगायला गेलो मॅमना की मॅम असं प्रॉब्लेम, टॉक टू सर. आली पंचायत. आता एवढ्या तापट माणसाकडे, एवढ्या मोठ्या माणसाकडे तुम्ही जाऊन काय तोंडाने सांगणार आहात की सर मी नाही करू शकत? ते म्हणतील गेट लॉस्ट, परत बोलवणार नाही तुला आयुष्यात. पण म्हटलं सांगायला तर पाहिजेच, कारण त्यांनी मला हातात स्क्रिप्ट दिले. आता गेलो भीत. म्हटलं सर क्या है? सर एक प्रॉब्लम है. हाँ बोलो. सर कल से एक्चुअली आई एम ऑन वे टू पूना. कल से एक मराठी फिल्म का पहले 10-12 दिन हो चुका है शूट, आखिरी 10 दिन का शूट है, इसलिए जा रहा था. मैं ऑडिशन देने के लिए जाते जाते आया था ताकि तुरंत कुछ होगा नहीं इसलिए. मगर मेरे हाथ में स्क्रिप्ट आ गई है जिसमें से 3-4 दिन बाद एक दिन आपके यहाँ ज़रूरत है फिल्म सिटी में. तो मैंने बोला सर मैं पूना से उनका शेड्यूल छोड़ के नहीं आ सकता सर, क्योंकि मैंने उनको कमिट किया हुआ है कि ये 10 दिन में आपके साथ हूँ. और वो मराठी फिल्म है, उनके बजट्स भी कम रहते हैं, तो आई डोंट फील दिस इज राइट एंड एथिकल. ठीक आहे. म्हणजे त्या 2 तासामध्ये CID आपल्याला मिळेल का पासून मिळालं, ते हातनं गेलं, सगळं असं सगळं एका एपिसोडमध्येच झालं. बाहेर आलो, डोकं शांत केलं, शांतपणे चहा प्यायलो, कारण ड्राईव्ह करायचं होतं. गाडी चालवत पुण्याला आलो. बायको म्हणली काय रे चेहरा पडलाय? म्हणलं काय नाही. नाही ते जरा जास्तच दिसतंय. म्हणलं काय नाही, CID हातचं गेलं. काय सांगतोस, कसं काय? आलं कधी नाही गेलं कधी? म्हणलं आता येता मी ऑडिशन देऊन आलो, डायरेक्ट कास्टिंगही झालं होतं आणि डेट्स क्लॅश झाल्या आणि ते गेलं. बरं ठीक आहे, जाऊ देत, उद्यापासून शूट आहे ना, असं एक लहान मुलाला समजावतात तसं बायकोनी, कारण तिलाही दुःख भयंकर झालं होतं कारण तिलाही आवडायचं CID. दुसऱ्या दिवशीच्या शूटवर कॉन्सन्ट्रेट केलं, 10 दिवस शूट केलं, 10-20चं शेड्यूल संपलं. 1-2 दिवस पुण्यात राहिल्यानंतर बायकोला म्हटलं चल मुंबईला येत असेल तर चल, काम काही नाही आहे पण सहज तुला चेंज. दोघं मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यानंतर ट्रेकिंगची आवड असल्यामुळे मुंबईमध्ये आम्ही कान्हेरी केव्जला गेलो एक दिवस, दुसऱ्या दिवशी. आणि तिथे अननोन नंबर 0222227. म्हणलं हा टाऊनमधला नंबर आहे. त्यावेळेला बहुतांश ऑफिसेस ही टाऊनमध्ये होती, वेस्टर्न सबबमध्ये आलेली नव्हती. म्हणलं टाऊनमधला नंबर आहे, घ्यावा की नाही? 16 रुपये ते पण इकडे धाकधूक. म्हणलं घेतला. यशोधन बाळजी, मैं बोल रहा हूँ सर, मैं अनिल बोल रहा हूँ नियो फिल्म से. कल से 5 या 6 दिन आप फ्री हो क्या? मैंने बोला हाँ, CID के लिए रख देना, यू आर कास्टेड, अगर फ्री हो तो. मैंने बोला हाँ फ्री हो, तो कल से शूट होगा, शाम को आपको कॉल टाइम मिल जाएगा. अरे मला BP सरांचं कौतुक यासाठी आहे की जी मोठी माणसं असतात त्यांना तुम्ही जर नाही म्हणलात तर ते तुमच्यावर डूक धरून तुम्हाला संपवतात. तथाकथित मोठी. हां, तथाकथित. ॲक्च्युली यू राईटली सेड रामदास, तथाकथित स्वतःला मोठी समजणारी किंवा दाखवणारी असं आपण म्हणू, टू बी प्रिसाईज. तर ती माणसं तुम्हाला संपवतात. पण BP सरांसारखा खरंच मोठा माणूस ज्याने हा विचार केला की हा बंदा कमिटेड आहे. एक मराठी फिल्मचं बजेटपासून याला माहिती आहे, ते कमिटमेंट तोडायची नाही म्हणून हा मला नाही म्हणला आहे. एवढी मोठी अपॉर्च्युनिटी, हां, संधी. CIDचं शूट सुद्धा हा नाही म्हणला. आज करतो, केलं असतं, 1च दिवसाचं असतं, पण 4 दिवसानंतरचं जमणार नाही हेही म्हणला. ह्याला बोलवा. तिथे ते CIDचं दुकान लागलं
आणि त्या अक्षरशः अविरत. शेवटपर्यंत CID आहट त्यांचाच एक शो होता आहट. असे दोन्ही शोज मी मधनं एक वेगवेगळ्या कॅरेक्टर्समध्ये करतो आणि माझी समृद्धी अभिनयाची ज्याला आपण म्हणतो ना प्रॅक्टिस लागते ती CID सारख्या याच्यामध्ये वेगवेगळी कॅरेक्टर्स करून मिळते. प्रत्येक वेळी वेगळं कॅरेक्टर. म्हणजे यू वोंट बिलीव्ह रामदास, इतकं सरांचं आणि माझं ट्युनिंग झालं होतं की एकदा फोन आला. मी त्यांना पहिल्या दिवसापासून शेवटच्या एपिसोडपर्यंत कधीही किती पैसे देणार आणि कॅरेक्टर काय हे विचारलं नाही. कारण हा एक दिग्दर्शक आणि कलाकारातला विश्वास असतो की ह्यांनी मला कास्ट केलं म्हणजे त्यांच्या डोक्यातलं पक्क आहे. कधीही विचारलं नाही. मला असाच एक दिवस फोन आला, सर आपकी 3 या 4 दिन लगेंगे. तर म्हटलं ठीक आहे. मी गेल्यानंतर त्यांनी मेकअपवाला म्हटलं, सर मेकअप. म्हटलं अभी क्या यार, सीन तो शाम को है ना. तर तो म्हणला नहीं सर आपका मेकअप जो है वो डेड बॉडी का है. हाँ मैंने क्या, हाँ सर आपकी कास्टिंग हुई है क्योंकि सर जानते थे कि अगर 1 मिनट 1.5 मिनट भी सांस रोक के डेड बॉडी दिखाना है, जो कि दिखे ना कि बंदा सांस ले रहा है, आंखें पलक रही है, इसलिए आपकी कास्टिंग की है. मगर आपको तो मेकअप लगेगा ना डेड बॉडी का सर, उसमें टाइम जाएगा. तो आपका मेकअप सुरू करते. मी तेही केलं. हा, पण म्हणजे ते रॉक क्लाइम्बिंगचा तुला फायदा आला असं म्हणायला लागेल. श्वास मला स्वतःला असं वाटतं की कुठल्याही क्षेत्रात तुम्ही असा, म्हणजे हल्ली मी जे काही आकडे पाहतो, हल्लीचे डॉक्टरांकडच्या तक्रारी पाहतो. आता कालच कुठेतरी मी वाचलं की एका डॉक्टरकडे एक 38 वर्षाचा मुलगा आला आणि तो म्हणला, सर देर इज नथिंग लेफ्ट इन माय लाईफ. का? तर तिशीत तुम्हाला चांगली 70-80 हजाराची नोकरी लागते, तुम्ही सगळ्या अय्याशा करता, मग तुम्ही अगदी वन नाईट स्टँडपासून सगळं उपभोगता आणि तुमच्या आयुष्यात करण्याजोगं काहीच राहत नाही 40पर्यंत. त्याच्यावर मी असं म्हटलं की अरे लाईफ बिगिन्स ॲट 40, पण त्याच्या आधी जी 18, 20, 22, 25 वर्ष तुम्हाला मिळतात दॅट इज अ रिहर्सल अँड यू नीड टू मेक युअर सेल्फ स्ट्रॉंग मेंटली, फिजिकली फॉर द लॉंगर रन. मगाशी बोलता बोलता तू असं म्हणाला होतास की मॉडर्न कॉलेजच्या दिशेने मी सायकलवर टांग मारली. ती टांग हल्ली तू परत मारलेस सायकलवर असं आम्ही ऐकतोय. तर त्याचं एक थोडक्यात आम्हाला सांग ना, आणि त्याचा काय फायदा आला. निश्चित. मला स्वतःला असं वाटतं की जगातल्या प्रत्येकाने, तुम्ही जाड असा बारीक असा, तुम्हाला रोग असोत नसावेत म्हणून तो जास्त करावा, पण प्रत्येकाने मशीन जसं आहे तसं मी मानवी शरीराला मानतो. तुम्ही तुमची स्कूटर किंवा कार 3 आठवडे चालवली नाहीत आणि एका जागी उभी केलीत तर स्टार्टिंगला प्रॉब्लेम येतो की नाही? येणार. तुमची सायकल किंवा अगदी कुठलंही यंत्र हे तुम्ही काही तास काही महिने वापरलं नाहीत तर त्याच्यात काहीतरी वायर तरी तुटते, काहीतरी शॉर्ट तरी होतं किंवा ते गंजून पडलेलं असतं. हे होतं की नाही? होणार. मग मानवी शरीर ही एक अप्रतिम विधात्याने करून दिलेली यंत्रणा आहे की जी अत्यंत सुपरफाईन आणि सुपर्ब अशी यंत्रणा आहे. ती मेंटेन करायचं काम सुद्धा विधात्याने करायचं. जर जेवतो आपण, खातो आपण, आनंद आपण मिळवतो तर व्यायामातनं आनंद मिळवावा. म्हणून मी अजूनही खूप ॲक्टिव्ह असतो. रोज साधारण 30-40 किलोमीटर सायकलिंग करतो. शनिवार रविवार 100-125 मारतो. एक यंग सिनियर्स नावाचा ग्रुप मिळाला आहे चांगला. आमचा माउंटेनिअरिंग करणारा संजय कट्टीनी तो फॉर्म केला असं म्हणे. आमचे संजय जोशी कॅप्टन जोशी त्याच्यात आहेत. बरोबर. आणि आमच्या ह्या पण आहेत माझ्या ओळखीच्या त्या बाई सिंहगड रोडला राहतात त्या स्मिता पंढरी. बरोबर. स्मिता पंढरी आणि आहेत अनेक जण, 8-10 बायका पण आहेत. अपर्णा कुलकर्णी एक रेग्युलर मेंबर आहेत त्यातल्या. आणि हे सगळे जे आहेत ते 55-60च्या पुढचे आहेत आणि सगळे 30-40 किलोमीटर रोज. आणि शनिवार रविवारी साधारण 100 किलोमीटर. म्हणजे पाऊस आणि काय कमिटमेंट्स हे पाहून साधारणपणे कोण येतं कोण जातं, आपली सुविधा एक्झॅक्टली. आणि त्याच्यामुळे गेल्या 3 महिन्यात काहीतरी तुझं वजन पण त्या वजनाचा दुसरा एक हे आहे. खरं म्हणजे मी 2018 ते 2019 जून अशी एक कोल्हापूरला सिरियल करत होतो. त्या सिरियलचं नाव होतं जुळता जुळता जुळतंय की. आणि खास एक रिटायर्ड आर्मी ऑफिसरचा असा तो रोल होता. रोल चांगला आहे म्हणून केला. सोनी चॅनल नवीन होतं. CID आणि आहट करत असल्यामुळे आय वॉज रेकमेंडेड फॉर सोनी मराठी.
त्यामुळे मला ते समोरून आलं. म्हटलं हो हरकत नाही, तुम्ही नवीन सुरू करता ना, लेट मी बी देअर ॲज अ पायनियर. म्हणून मी ते हो म्हटलं, केली. पण त्याच्या आधी 2016ला मला चिकनगुनिया झाला होता आणि त्याच्यानंतर मी पायाकडे दुर्लक्ष करून शूट्स करत राहिलो. फार काही वर्कआउट करायचो नाही. जमला तर त्या दिवशी करायचा, शूट नाही आहे त्या दिवशी करायचा, असं ते होतं. आणि मुंबईत असताना सायकलिंग होत नाही. त्यामुळे जिमला जाणं हा मुंबईतला त्रासदायक भाग आहे. त्यामुळे घरी वर्कआउट करणे, योगा आणि हे असा माझा रिवाज असतो. ते काही फार जमलं नव्हतं आणि मला ते शूट संपता माझ्या पायाला परत सूज आली, अँकलला. 16 तारखेला मी पुण्यात आलो जूनच्या सिरियल संपवून आणि इमिजिएट एका आमचे केतकर म्हणून ऑर्थोपेडिक मसाज करणारे आहेत. उत्तम मसाज, म्हणजे त्यांना फार बारकाईने जाणकार आहेत ते. त्यांच्याकडे माझ्या एका मैत्रिणीने जी ट्रायथलॉन करते, ते सांगितलं त्यांच्याकडे जा ना, ते कोथरूडलाच आहेत. म्हणून त्यांच्याकडे गेलो, फोन केला. ते म्हटले काय होते असं. त्यांनी माझ्या घोट्याला हात लावत लावत गेले आणि ते मला म्हणले इथे इन्फेक्शन आहे. म्हणलं इन्फेक्शन आहे कसलं? म्हणले. ते म्हणले तुम्हाला साप विंचू काही चावलं होतं का? म्हणलं विंचू एक चावला होता दापोलीला, पण तो 8-10 वर्षापूर्वी चावला होता, आत्ता इतक्यातलं काही नाही आहे. मग चिकनगुनिया किंवा असं काही डेंग्यू बिंग्यू? म्हणलं हा चिकनगुनिया झाला होता 2016ला. ते इन्फेक्शन अँकलमध्ये शिल्लक आहे. पण शूटिंग लागल्यामुळे मी तो अँकल असाच राईट अँगलमध्ये ठेवून मांडीतनंच मूर्खासारखा चालत राहिलो. त्याचा परिणाम असा झाला की तिथल्या मसल्स वीक झाल्या, अनयूज्ड राहिल्या आणि महत्त्व कळलं की डार्विनचं तत्व, जी गोष्ट वापरत नाही ती झडते, ज्याच्यामुळे आपण माकडाचे माणूस झालो. काय म्हटलं, आपण त्या मसल्स वापरल्या नाहीत त्यामुळे त्या स्टिफ झाल्यात, आता आपल्याला चालता येत नाही आणि त्याचा हा परिणाम आहे. त्याने सांगितलं मी मसाज देतो एक 10-12 दिवस पाहायला, तुम्ही पोहणं सुरू करा. पोहणं सुरू केलं, पण त्याच्यानंतर अनफॉर्च्युनेटली लॉकडाऊन लागला. पण आता आय कॅन वॉक, आय कॅन रन. पण मी सायकलिंगचा मजबूत फायदा झाला आणि तेव्हा माझ्या एक गोष्ट असं लक्षात आली की 93 किलो वजन झालं होतं माझं. कारण वर्षभर कोल्हापुरी खाणं आणि सकाळी 6:30 ते रात्री 10:30 हे काम, कधी तुम्ही वर्कआउट करणार. त्यामुळे इथे आल्या तो पहिला फोकस ठेवला की नाही, वजन कमी करायचं. आज 75-76. वाढलं तर 4 किलो वाढू शकतो. ती लिबे ठेवलेला आहे, कारण माझ्याकडे आयडियली जे आहे ते 75 ते 82 असं आहे, पण मी त्याची लोअर साईड धरून ठेवलेली आहे आता. यशोधन सारख्या बहुआयामी व्यक्तींबद्दल आपल्याला नेहमीच कौतुक असतं. अशाच अवलिया व्यक्तींना भेटण्यासाठी ऐकत रहा रामराम मंडळी. धन्यवाद यशोधन. धन्यवाद रामदास. मंडळी रामराम. रामराम. असेच आनंदात राहा, मस्त जगा. धन्यवाद.